सज्जनांनो, हे पंढरपुरातल्या मालकाचे 24 अवतार, पण हे 2 अवतार पूर्ण आहेत. दुर्जनाचा येणे संहार, पूर्णावतार रामकृष्ण. ही अवतार पूर्ण आहेत, याच्याकरता नावं साजरी आहेत. 2 मुद्दे सांगतो तुम्हाला, दोन्ही नावाचे. त्रेतायुगामध्ये राम नावाचा स्वीकार लाहोर चित्र सशे धरणाराच्या पोरीनं केला. तिचं नाव शबरी. लाहोर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याची पोरगी. शबरी कोण्या कुळातली होती? भिल्ल कुळातली. भिल्ल. आपण जंगलात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतो? आदिवासी म्हणतो. शासनाचा शब्द बरं का, आपला शब्द नाही. आपली काय पात्रता आहे कोणाला काय म्हणायची? तर जंगलात राहणाऱ्या, आता काही जर भाग बघितले तर इतके भीषण असतील. तर त्रेतायुगातला काल लक्षात घ्या ना. त्रेतायुगात काय परिस्थिती असेल लोकांची. शबरीच्या कुळातली लोक कमराला लोकलज्जा निवारण हितार्थाय. आता प्रत्येक गोष्टीचा काय पुरावा द्यावा हे कशातला असेल म्हणून. लोकलज्जा निवारण हितार्थायम म्हणजे लज्जा आबरू सांभाळण्यासाठी. अंबरम स्तते वचम म्हणून कपडा मी धोतर घातलंय. तर शबरीच्या वंशातली लोक पक्षाच्या पंखाची लंगोटी घालीत होते. महिला वक्षस्थळा तिजायते, छाती झाकून घेत होत्या पक्षाच्या पंखानं, पाखराच्या पंखाने. इतकी भयावह परिस्थिती. आणि त्या काळात तशा परिस्थितीतल्या माऊलीला राम नामाची चाहूल लागली आणि ते राम नाम तिला आवडलं. कोणी सांगितलं माहितीये? मुनिश्री मतंगांनी सांगितलं. मुनिश्री मतंग. सज्जनांनो, सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं शेवेशिवाय भेटत नाहीत. शेवेशिवाय भेटत नाहीत शेवेशिवाय. जर एखाद्याला सेवा न करता भेटला असेल तर वंशाचं पुण्य. मग वंशाच्या पुण्यानं मोठा झालेला माणूस मृदंगाचार्य महाराज, त्यांनी ज्याच्यात मोठा झालाय ते मोठे पण जर मातीत घातलं तर वंशाची लोक वरून थोकतात. पिढ्या बर्बाद होत्यात. म्हणून काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे. सेवा होती स्वच्छतेची. असो, रामायण नाही सांगायचं मला, राम नामाचा पुरावा द्यायचा. आणि मतंगांची कृपा झाली आणि सांगितलं, माय मोठ्या माणसांना अधिकारी माणसं तपासता येत असतात. मी अंकाईला स्वामी रामांचं चरित्र सांगितलं होतं. आग्र्याचा भिकारी सांगितला होता बडेजी. तर भिकाऱ्याकडे बघितल्याच्या नंतर शंकराचार्यांनी सूर्याकडे बघितलं तर सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका चेहरा भिकाऱ्याचा तेजस्वी होता. अण्णा होते तुम्ही त्या दिवशी. भिकारी इतका तेजस्वी भिकारी. गोरख महाराज पण तपासण्याची ताकद लागत ना. मतंगात ती ताकद होती. ओळखलं शबरीला आणि सांगितलं, माय तुला ब्रह्मांडाचा मालक भेटन, पण राम राम म्हणी जाय. मन जाय ग राम जाय. राम राम मन जाय माय. मन राम राम मन. त्या दिवसपासून नुसतं राम 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 म्हणायची. सज्जनांनो, राम नामाची ताकद किती मोठी आहे. शबरीच्या भेटी करता राम आले आपल्याला ज्ञात आहे. तिची कुटिया सुद्धा पावन केली. रामप्रभू आबा पर्णकुटीत आल्यावर तिला त्या पर्णकुटीचं स्वर्ग वाटत होतं. ती त्या दिवसपासून म्हणायची, कधी माझ्या कुटियात येतील. ओ जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से
से खिलाऊंगी आएंगे आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटियों का पावन होगा जब मेरा राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा किती बरं होईल. काय दयाळू आहे तो मालक. ते कुळ पाहत नाही, जात पाहत नाही, पंथ पाहत नाही, ते फक्त लायकी पाहते. न पाहे याची कुणाचा विचार न पाहे याची कुणाचा विचार भक्ती करो करे ज्ञानबाई न पाहे याती कुळाचा विचार. आला धावत. पाहलं शबरीनं, प्रभू आलात, आलो माय. शबरीच्या डोळ्यातून पाणी तिला असं वाटलं बाहेर जर पडलं तर हा म्हणेल हिच्यावर काही संकट आहे का, म्हणून डोळ्याला विनंती केली. आतापर्यंतच्या साधनेची शपथ आहे तुम्हाला, याच्यात एकटा रडू नका. अंतकरण रडत होतं तिचं, अंतकरण. स्फटिकाच्या शिळेवर बशीला मालक, पाय धुतले डोळ्यातल्या पाण्यानं. राम नामाची ताकद सांगतोय. काळंदीतले मालक म्हणतात राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत. स्फटिकाच्या शिळेवर बशील, पाय धुण्यासाठी पाणी आणलं मतकुंभात. सर्व पात्राम पवित्रयो मतकुंभाती पात्रयो सर्व पात्राम पवित्रयो नैवम हेम पात्रेषु. सोन्याचं पात्र मातीच्या पात्रा इतकं पवित्र नाही. म्हणून सज्जनांनो, विश्वातला कुठला जरी माणूस मेला तर मातीच्याच गाडग्यात इस्तून येतात. आतापर्यंत लय कोट्याधीश मेलेत. काही जे आगिऱ्या करतील, पैसे अंगावर उधळीतील मड्याव, पण इस्तू सोन्याच्या गुंडीत नेता येत नाही टपऱ्याला. बापाची जी आगिरी आहे का आपल्या धर्म सिद्धांत आहे. 25 कोटीचं घर बांधा, वास्तुपुरुष सोन्याचा, पण वास्तुपुरुष ठेवण्यासाठी मातीचंच बोळकं लागतंय. 1000 कोटीचं मंदिर बांधा, पण कलशाला अभिषेक करावा लागत असतो ना वरून. 81 बोळके मातीचेच लागते. सोन्याचे आणतील काही काही, आम्हाला द्यालेत लोक सोन्याची पिल्ट. कुंदनबुवा देवाल कोण देणार नाही, गोरखबुवा नाही चालत. मातीचं पात्र इतकं पवित्र. हात घातला पात्रात, पाणी मर्यादेपेक्षा जास्त थंड वाटलं. विवेक किती होता बघा लोकांना. जास्त शिकलेले कमी शिकलेल्यांना येडपट समजितेत, अशा जास्त शिकलेल्या अतिशहाणापणा करणाऱ्या हलकटाईने थोडं लक्षात घ्या. राग आला तर कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पाठ्याला 36 गाव काय घे नाही त्याच्यावर. पानशेटपणा ज्याला आवडत असेल ते घे, तुला कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचं तर रिकामा नाही. शबरी शिकलेली नव्हती, पण विवेक किती होता लक्षात घ्या. माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली एखादी माऊली शिकलेली नसेल, पण नवरा थकून आल्याच्या नंतर त्याचा शिन भाग कशाने जातो, गरम पाण्यानं हातपाय धुतल्या जातोय.
हे जुन्या बाईला विचारावं. आपल्याला पाणी गरम दिल तर अण्णान पाय धुवायला, गरम दिल तर अण्णान गरम. शबरीच्या लक्षात आलं आबा भगवान थकून आले, चालत आले. विमानात नव्हता आला, चालत आलता. भारीच्या गाडीत नव्हता आला, लोकांनी दिलेल्या पाकिटावर. चालत आलता, चालत आलता, चालत. आणि थकून भागून जंगलातून काठ्याकुटीतून आलेल्या देवाचे पाय गरम पाण्याने धुवा. शेकुटी पेटवायला वेळ लागल, तितका वेळ थांबल का? म्हणून पोटातल्या जठराग्नीला सांगितलं, डोळ्यातून येणारे अश्रू कधीच थंड येत नसतात. ते आनंद अश्रू असू मृदंगाचार्य, की ते दुःख अश्रू असू गरम कोमट येतात. पण शबरीनं जठराग्नीला सांगितलं, अरे आयुष्यभर मालकाचं चिंतन केलंय, जरासा तापणार रे. आणि डोळ्यातून गरम पाणी येत होतं आणि त्या गरम कोमट पाण्यानं पंढरपुरातल्या मालकाचे जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्राचे पाय धुतले. विश्वात दोनच लोक आहेत, देवाचे पाय धुतले शबरीनं आणि देवानं पाय धुतले सुदाम देवाचे. तिसरा जर कोणाला सापडला तर मी त्याला गुरु करतो. मधला विषय ओझरता सांगतो. शबरीच्या डोळ्यातलं पाणी देवाच्या पायावर पडलं की ते पाणी पांढरं शुभ्र पाणी असतं डोळ्यातलं, पण पायाला घासून खाली आलं की ते पाणी लाल होत होतं. असं का? शिकलेलं नव्हती बरं. असं का? वाकून पाहिलं, पायाला जखमा झालते, जखमा झालते. विचारलं, प्रभू चपला घालायला पाय द्यायचेत, बुट घालायला पाय द्यायचेत का पायच द्यायची नाही? तुझ्या हातात येत नाही, हे तुझ्या हातात येत देवा, मग तुला बूट चप्पल का नाही? तर देवानं सांगितलं, माय मी पितृ आज्ञे करता बिना चपलाचा वनवासी. माझ्या वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी मला सांगितलंय, तुला 14 वर्ष बिना चप्पलचा वनवासी. दुःख वाटलं, हे नियती सृष्टीचा चालक आहे, या विश्वाचा मालक आहे तो सुद्धा जीवदशेला आल्याच्या नंतर नियतीचा फटका त्याला सुटत नाही. काय माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायाला जखमा झाल्यात, सहनच झालं नाही. तेचे येणे जाणे. शबरीनं प्राण सोडला. ठिकाण कोणतं दिलं माहितीये? गोलोकातलं. गोलोकातली खुर्ची मिळाली. अधिक मासात वर्णन आलं गोलोकाचं. गोलोकातली खुर्ची भेटली. 19च खुर्च्या, 17 पुरुष बसलेले आहेत आणि एकटी माझ्या भारत देशातली एक पवित्र स्त्री एका खुर्चीवर एकटीच बसली. माझ्या माईंनो, तुम्ही फार मोठ्या आहात, फार मोठ्या आहात. आपले लेकरं घडवा, आपल्या लेकराला संस्कार द्या. ते भारतातले तारे म्हणून चमकतील, भारताचे हिरे म्हणून चमकतील. थोडस लक्ष द्या. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायातले आहात तुम्ही. भंगाऱ्याला डोक्यावर घेऊन नाचू नका. मोडन मान तुमची एखादीची. मोडन मोडन मोडन. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेला परमार्थ पहा. सुरुवातीला जी गोष्ट गोड वाटती का ती जीव घेत असती. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, माशा धरणारा माशा त्या गळाला कणकीचा गोळा लावतो. ते आमिष गोड वाटते. आमिषाची आशा गळगे माता, आमिषाची आशा गळगे माता. उतोनिया गला मरणारे, उतोनिया गला मरण पावे. गळगे माता, आमिषाची आशा गळगे
बांधली त्या गळाच्या तोंडाला. त्याला इतकी वाटत होती की मला 10 वर्ष खाचच काम पडणार नाही आज. इतका धाव घालतो मासा. कणिक तशीच इथंच अडकलेली राहते सज्जनो, आणि तिच्यातला तीक्ष्ण गळा आत जातो, घसा फुटतो मरून जातो. अशी बाकीची आमिष दाखिणारी नाटके येत. घसा फुटून मरतान, जीवन मातीत जाईल. या आमिषाच्या नादी लागू नका. आपलं सांभाळा, आपलं जतन करा. तुका मैने तुम्ही मला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग भरवशाने भेटे याच्याकरता विनंती केली. तुमच्याच जन्माला आलेली एका भारत देशातली सामान्य कुळातली स्त्री गोलोकातली एक खुर्ची प्राप्त झाली. तिला 1-2 दिवस त्रास दिला असेल तिथल्या लोकांना. आपल्याकडं देतात लोक त्रास, आणि त्यातली त्यात राजकारण्यापेक्षा आपली लई राजकारणी झाले. बाबा नंबरी झाले, नंबरी झाली. मी तर म्हणतो राजकारणातले स्टेजवर शिव्या देतात आणि धाब्यावर एकूण एकाचे बिल देतात. आपले स्टेजवर गोड बोलत आहेत. म्हणजे मी आबाचं वर्णन कीर्तनात करायचं आणि तिकडे गेल्यावर म्हणायचं काय येतं ते आब्याला. गिरगावच्या बाळ्या तुला यम इतका हानीन बेट्या, तू इंचभर जागा ठोणार नाही लाल करायची. कीर्तनात वर्णन करतो माघारी चेष्टा करतो सोमळ्या. थोत्तर फटूस तर यम हानीन तुला. अण्णा बेजार केला असेल, तिला केला असेल, बेजार केला असेल. एका साधून बाकीच्यांना गप्प बसवलं आणि सांगितलं ऐका, इथे येण्यासाठी विमान चालत नाही, इथे येण्यासाठी प्रभूचा हात लागतंय. आणि प्रभूचा हात जिला मदत करतोय ती बाई सामान्य नाही. तिला विचारा साधना काय केली. 18च्या 18 लोकांनी साधना विचारली. त्यावेळेला डोळ्यातून पाणी आलं. महाराज तुम्ही साधना केली नखाच्या चुंबळी होईपर्यंत. असे काही महाराज तुम्ही साधना केली जटा 80 फूट वाढूस तर. महाराज तुम्ही जटा नखाच्या चुंबळी झाल्या, हात वरी धरल्याच्या नंतर 10 छत्र्यासारखी नख. छत्री धरतो ना आपण पावसात, जशा 10 छत्र्या अशा नखाच्या चुंबळी. किती साधना केली असेल बाई. आम्ही अशी साधना केली, आम्हाला 18 लोकांना ह्या खुर्च्या मिळाल्या. पण तू काय केलंस. मी फक्त रामनामाची साधना केली. मग हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या साधूलाही ती खुर्ची मिळत नाही. आताच आयुष्य कमी आहे बरं का. पूर्वीच्या काळात आयुष्य आस्तिमय होतं, आस्तिमय. बघा जाण पुराण घरी गेल्यावर यायनं कशाला बघायचे हो, आपल्या यानं पुराण बघायला पाहिजे हो. आणि आमची नीट करायची असतील तुम्हाला तर तुम्ही पुराण पाठ करा, तेव्हा आमचे लोक कीर्तन नीट करतील. आता तुम्ही पाठ करा, तुम्ही पाठ करा पुराण, तेव्हा आमची नीट रस्त्याने चलतील. नाही तर ते अशात म्हशीची काठी शेपुड्याला आणि शेपुड्याची काठी मेंढ्याला. अस्थिमय प्राण जोपर्यंत हाड आहेत तोपर्यंत माणसं मरत नव्हते. मग चर्ममय प्राण झाला जोपर्यंत त्वचा आहे तोपर्यंत. आता प्राणी अन्नमय. भाकर बंद केली की सोमळ्या मेलाच. 2 महिने पाऊस सारखा सुरू होता तवाच सांगायलो, आताच नाही. आता घंटाभर जरी पडला तरी सप्ताह सफल झाला. कानिपनाथांच्या चरणी दंडवत. उद्या मंडप वाढवा,
पहिल्याच दिवशी येड्या बाळूला इतके लोक उद्यापासून किती येतील याचा विचार करा. उद्याचा मंडप वाढवा, चटाया वाढवा, विनंती तुम्हाला. ऐक नाही अण्णा, येड्यालाच इतके लोक आलेत येड्या बाळू. आणि आजचं कीर्तनकार म्हणजे फक्त पात्र टाकायचं काम असतंय. उद्यापासून लाडू, गुलाबजामुन, बासुंदी. पहिल्या कीर्तनकारान फक्त झाडून काढायचं, कुंदन व पतराळी टाकायचं, आपलं काम. उद्या मंडप वाढवा. काय सांगू लागलो आबा, हजारो वर्ष साधना करणारी लोक त्या खुर्चीवर बसली, त्या खुर्चीवर. मी फक्त रामनामाची साधना केली. 18 ऋषींच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा, अरे आम्हाला आता कळालं. कोणी लोखंडाचे चणे खाल्ले, कोणी अग्नी साधना केली. उन्हाळ्यात अग्नी पेटवायचा उत्तरेश्वर बापू भावताल आणि मधात मांडी घालून बसायचं. उन्हाळ्यात, हिवाळ्यात पाण्यात बसायचं, पावसाळ्यात बाहेर तपश्चर्येला बसायचं. एक वरी पाय करून खाली मुंडक करून ऊर्ध्वम यजा येतो तपाम सिद्धियानाम पदायम प्रपटलेषु आंबरेस्तते वचाहा. आंबर म्हणजे आकाश, पद म्हणजे पाय. वरी पाय करून खाली मुंडके करून तपश्चर्या केली. निगळली या पाका ते घ्राणमेवचे निका. घ्राणमेवचे म्हणजे नाक, पाक म्हणजे स्वयंपाक. खाल्लेला स्वयंपाक जे काय असेल ते प्रसाद उलट टांगल्यावर नाकावाट वापस. अशा साधना केल्या, त्यावेळेला खुर्ची भेटली. माय, आम्हाला आता कळालं की रामनामात किती ताकद आहे. आम्ही एवढ्या साधना केल्यावर खुर्ची भेटली. तुला नुसत्या रामनामानं ही जागा भेटली. ही रामनामातली शक्ती आहे. म्हणून प्रकाश भाऊ पहिल्या कडव्यात कृष्ण नाम
सज्जनानो, ही रामनामातली ताकद आहे. म्हणून आळंदीतल्या मालकांनी शब्द खर्च केला, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. कृष्ण नावातली ताकद सांगतो. तत्पूर्वी आवाज द्या दादा, मोठ्या श्रद्धेने. अरे इथल्या परमार्थाने प्रवेश केला, या नगरीतल्या परमार्थ, आणि 25व्या वर्षात पदार्पण केलं, प्रवेश केला. 25वं वर्ष आहे. दरेगाव नाव, गोड सात्विक सदाचारी दरेगाव. येताना विठ्ठल अण्णांना म्हणलं, किती सुंदर मारुतीरायाचं बजरंग बलीचं मंदिर आहे. विशाल अशी सुंदरशी मूर्ती मारुतीरायाची, फार मोठी, फार. बाहेर पूर्वेला सकाळी सकाळी सूर्योदय व्हावा असे बाहेरच गणपती बाप्पा आहेत, विशाल काय आहेत ना, चंद्राचे गणपती बाप्पा, खूप मोठं सुंदरसं. येताना 1-2 मंदिरं दिसली, पण ते काही कल्पना नाही कशाची. मारुतीरायाचं लक्षात आलं, इथे ओम श्री चैतन्य कानिफनाथांचं अधिष्ठान, जाज्वल्य अधिष्ठान. या परिसरातलं, सर्वांच्या अंतःकरणातलं एक गोडसं ठिकाण. सद्गुरु कानिफनाथाच्या कृपा आशीर्वादाने, वैष्णवातले शिरोमणी मारुतीराय यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 25 वर्षापासून तुम्ही साधना करता. रौप्य महोत्सव आहे. गावात आबा जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. नाव मला पाठ नाहीत, नाव पाठ करायला मला काही तुमची ग्रामपंचायत लढवायची नाही. नाव सगळ्यांची घेतली अशी ग्रहित करा. मृदंगाचार्य दिनेश महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य सोमनाथ महाराज असतील, या महाराष्ट्राच्या मातीला गायन क्षेत्रातली लाभलेली बुलंद तोफ, या परिसरातलं अत्यंत एक नाविन्यपूर्ण गायन क्षेत्रातलं रत्न, महाराष्ट्रातला कानाकोपरा ज्यांनी पाहून आलेत असे आदरणीय हरिभक्तीपरायण जगदाळे आबा. आजच्या तारखेच्या संदर्भात विठ्ठलांना आदरणीय जगदाळे आबा संपर्क करत होते. आबा, तुमच्यामुळे इथे येण्याचा गावकऱ्यांनी तुम्हाला नमूद केलं, तुम्ही संपर्क केला, या पवित्र अधिष्ठानाचं दर्शन झालं. आबा, तुम्हाला धन्यवाद. याच परिसरातलं गायन क्षेत्रातलं फार दिवसापासून माझी भेट आहे, आमचे प्रकाश महाराज हरिभक्तीपरायण, त्यांनाही धन्यवाद, प्रणाम. आज आनंदाचा योग आहे. आज एक नवीन रत्न पाहायला भेटलं, कुंदन महाराज. याच्या अगोदर कधी भेट नाही झाली. फिरत जावं माणसानं, शहाण्या माणसानं चांगल्या ठिकाणी फिरत जावा, रत्न सापडत असते. आदरणीय कुंदन महाराज, गोड गोड आवाजावर प्रभुत्व, वारकरी संप्रदायातलं गोड व्यक्तिमत्व, त्यांनाही प्रणाम. या सप्ताहाला लाभलेले, वय जरी त्यांचं कमी असेल पण गोडसा मार्गदर्शक माणूस म्हणावं लागेल, आमच्या क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण वारकरी संप्रदायातलं रत्न गोरख महाराज, प्रांजळ मताची माणसं, त्यांनाही धन्यवाद. गोड ज्यांना प्रमाण खूपशे पाठ असतात, आबा छान प्रमाण म्हणतात उत्तरेश्वर महाराज, चांगल्या चांगल्या महाराज लोकांच्या सानिध्यात भाजलेलं रत्न आदरणीय उत्तरेश्वर बापू, त्यांनाही धन्यवाद, प्रणाम. मला असं वाटतंय 32 महाराज शिंगाडे बाबा याच्यावर नाव आहे, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय श्री गुरुवर्य नवनाथाचार्य महंत गुरुवर्य कृष्णाजी अभयंकर, त्यांनाही प्रणाम. उपस्थित पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. येता येता अण्णांकडे, विठ्ठल अण्णांकडे विश्राम झाला. एवढा मोठा वयाचा टप्पा दिवसभर व्याप असला तरी पण सोबत आले. अण्णांना धन्यवाद, प्रणाम. चव्हाण सर आहेत, त्यांच्यासोबत बऱ्यापैकी आलेत, काही शेजी बडे आलेत, आणि खूप सर्वांचे चेहरे मला ज्ञात आहेत बऱ्यापैकी लोकांचे. फक्त आता नावं इतक्यांचे लक्षात ठेवणं शक्य नाही हो. काय काय वाचावं तेच सूत्र नाही हो. रोज नवगाव, रोज नवगाव, रोज नवगाव, तेच तेच जर सांगितलं तर कीर्तन बंद होते बाळ्या. म्हणून वाची जाय ना पुन्हा पुन्हा. पुराणं वाच, शास्त्र वाच, वेद वाच, काही प्रमाण वाच, मग तुला लोक मानत राहतील. हे बा, संपत्ती कमवणं पुरुषार्थ सांगितला, अभ्यास वाढवणं सुद्धा पुरुषार्थ आहे. अभ्यास वाढवणं सुद्धा पुरुषार्थ आहे.
पण संपत्ती चोऱ्या करून दुसऱ्याला दाबून अशी नाही कमवायची. हो. ती 1-2 पिढ्यात असा बुश करती, हा मग दगड उचलायच्या पण कामी ठेवत नाही. असो, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. सगळी महाराज मंडळी, चोपदार, तुतारीवाले, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना रामनामाचं नाविन्य शबरीच्या अधिकारातून आपल्याला कळालं. कितीतरी पुरावे देता येतील रामनामाचे, पण दोन्ही पुरावे महिलांचे देतो. रामनामाची प्रबळ शक्ती किती मोठी आहे ही लाहोर चित्र सशे धरणाऱ्या पोरीनं गोलोकात दाखवून दिली, त्या माऊलीनं दाखवून दिली. पण ही सामान्य कुळात जन्माला आलेली स्त्री आणि द्वापार युगात एक राजकुळात जन्माला आलेली स्त्री, तिचं नाव सांगता येईल? नाही 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 नाही. वरण वाहड्यावर खायला सुरुवात करायची. पोळी जरी आधी टाकली असेल तर वरण येऊस तर दम धरायची. तिचं नाव आहे द्रौपदी. विठाला विठाला पांचाळ नरेशाची कन्या द्रौपदी आहे. काय कृष्ण नावात ताकद आहे. का म्हटले आळंदीतले मालक राम आणि कृष्ण. पुन्हा पुन्हा तुम्ही जितकी मला आशीर्वाद देताल त्याच्यावर पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करीन, पण एवढा ऐका. अफाट श्रीमंत राजाची कन्या आणि या पवित्र भारत देशातल्या वारकऱ्याची बायको. द्रौपदीला जे पती भेटले का ते वारकरी होते. वारकरी वारकरी हो, कारण पांडव हे भजन करणारी होती. पहाते पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासे आळविते. पांडव वनवासात भजन करीत होते, त्या अर्थी वारकरी आहेत. वारकरी आहेत, वारकरी आहेत. याच्यातला एक व्यक्ती बघा, सगळं सांगायला मलाही शक्ती नाही, 2 तासाची मर्यादा आहे आपल्याला. पांडव हे तोंडानं भजन करीत होते म्हणून वारकरी नाही म्हणायचं कुंदन बुवा. पांडवापैकी अर्जुन नावाची व्यक्ती झोपी गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. झोपी गेल्या. जो निष्ठेनं साधनेत रतला का त्याला लायक संपन्न म्हणत असते. त्याला लायक संपन्न, त्याला लायक. माणसं दिसले की रामकृष्ण हरी आणि अंधार पाडा की दुसऱ्याच्या कान्या चोरी. गाई म्हशीला बांधतात त्याला कान्या म्हणतात का काय तुमच्याकडे? कान्याच. मेल्यावर एक ट्रॅक्टरची ट्रॉली कान्याच गावसाल्या त्याच्या इथं. म्हातारीन म्हणलं हे कस काय, त्या नादच होता दुसऱ्याच्या खोट्याच्या चोरायचा. आणि रामकृष्ण हरी मी म्हणत होते काय चवनात येऊन काय नाटकन काय हलकटपणा. निष्ठा निष्ठा असते. निष्ठा निष्ठी नाहीच या लोकांकडे. झोपी गेल्यावर अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते. आबा नवविदा भक्तीत एक रत्न होतं, त्या रत्नाचं नाव उत्तरेश्वर बापू उद्धव. आणि उद्धवाचा अहंकार जर कशानं जिरला असेल तर अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या जटा ज्या वेळेला हातात धरल्या का त्यावेळेला उद्धवाचा अहंकार जिरालता. याला म्हणतात वारकरी. उद्धवाला वाटायचं मी घरावर तुळशी पत्र ठुलंय आणि देवाचं भजन करतोय, असं उद्धवाला जरासा गर्व होता, गर्व होता, गर्व होता. तो अहंकार निष्ठावंत वारकरीच घालू शकतात. हो,
आमच्यासारख्यानं पळ 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 लोक मानायलेत म्हणजे लय येडेवानी करू नको बाळ्या. एखादी शिवताना होशील. ज्यानं आयुष्य परमार्थात घातलंय कधी कधी त्याच्या पुढे मानवाकी जाय. एक वाक्य नीट लक्षात ठेवा सज्जनांनो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचंय का, ठीक आहे, श्रीमंत माणसं जवळ आल्यावर आबा किंमत द्यावी, पण श्रीमंताला किंमत देत असताना गरीबाचा अपमान जरी एखादा वक्ता करीत असेल तर त्याला उसातलं डुक्कर म्हणायचं. त्याला महाराज नाही म्हणायचं, त्याला उसातलं डुक्कर म्हणायचं. उसातलं डुक्कर ठीक आहे. एखादा पाया पडून तू 1000 रुपये देत असेल, तुला असेल तो गडगंज, पण एखादा व्यक्ती परिसरातलं एकही कीर्तन तुझं सोडित नाही, त्याच्याकडे पैसे द्यायला नाहीत, पण तुझ्या वक्तव्याचा श्रोता म्हणून तो साक्षीदार आहे. वाह. हो, तो तुझ्या कीर्तनातला भगवान शिवशंकर हे ध्यानात ठेवीन बाळ्या. नाही अनादर करायचा सामान्याचा. उद्धवाच्या जीवनात ती अवस्था झाली आणि उद्धवाला वाटायचं बी फार मोठं आहे. 9विधा भक्तीतलं एक रत्न. मग उद्धव कोण्या भक्तीत मोडतोय ते घरी गेल्यावर बघा. गुत्त थोडं घेतलंय. करा ना तितकं काम, करा करा. एखाद्यानं डाळण तांदूळ दिले असतील तर मीठ आणि हळद तर घरची टाकावं ना. हळद मीठ टाकलीच नाही म्हणून भातच शिजला नाही. अरे असं असतं कुठे. तितकं घरचं टाका. पान काय कुठल्या भक्तीत असतं. म्हणजे पांडव हे वारकरी आहेत. वारकरी आहेत पांडव. वारकरी आहेत. वारकरी आहेत. दुसरा एक मुद्दा सांगतो. 33 कोटी देवाच्या राजा इंद्र याच्या खुर्चीवर राजा बसल्यावर, कोणताही राजा बसू द्या हो, तो राजाला बसू देत होता, पण बसल्यावर खुर्ची धुत होता. राजा उठून गेला की खुर्ची धुत होता कुंदनबुवा इंद्र, पण अर्जुन वरी गेल्यावर इंद्र स्वतःची खुर्ची धुत होता आणि मग धुतल्यावर अर्जुनाला बसित होता. शचीने विचारलं, प्राणनाथा असं का हो का हो का हो. तर इतका संपत्तीनं पदाच्या बळावर फुगलेला इंद्र, अहो जरासं पद आल्यावर काचा खाली करीत नाहीत. हो, आणि पद गेल्यावर गुलपशाड झालीच्या पण पाया पडते. पद गेल्यावर बरं. आबा मी राजकारणाचं सांग ना, पण आपण कशाला इचकायचं आहे की नाही अण्णा. ते 222 पद एकट्याला. पाणी आलं टळटळ डोळ्यात. आणि जयंतीची जयंताची आई होती शेची. प्रश्न करणारी माणसं लय अधिकारी असते आबा. ही शेची पुढची राधा आहे. राधा. राधा कोण आहे? तर इंद्राची पत्नी आहे. पुराण वाची.